काँग्रेस पक्षाला रिकामं करा, त्यांच्या कार्यकर्त्यांना घ्या भाजपमध्ये, अशी काहीतरी वक्तव्य बावनकुळे साहेबांनी केल्याचं ऐकलं आहे. खरं म्हणजे कुठलाही पक्ष अशा पद्धतीने संपत नसतो. काँग्रेस हे म्हणजे एकेकाळी सांगायची काँग्रेस हे गवत आहे. ते कितीही कोणी उठवायचा प्रयत्न केला तरी ते शेवटी खालून त्याला धुमारे फुटणारच आहेत. त्यामुळे बावनकुळे साहेबांनी भाजपमधल्याच आहेत त्या लोकांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनेक प्रवेश केले, त्यांचं काहीतरी राजकीय पुनर्वसन केलं पाहिजे. काँग्रेसमधली किंवा आमच्या पक्षातली जी लोक जिथे आहेत तिथे ती व्यवस्थित आहेत आणि विचारांची लढाई आहे ही. फक्त सगळे सत्तेसाठी जाणारे काँग्रेसमध्ये जे लोक आता आहेत किंवा राष्ट्रवादीमध्ये आमच्या शरद पवार पक्षामध्ये आहेत ते सत्तेसाठी जाणारे नाहीत. त्यामुळे ते आहेत तिथं चांगले आहेत, ते त्यांचं काम करतील. शेवटी प्रत्येक पक्षाला एक संघटनेची ध्येय धुरा असते, धोरणं असतात, एक विचार असतो आणि तो विचार घेऊन आम्ही सगळी मंडळी कामकाज करत आहोत. भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी सगळी ध्येय धोरणं गुंडाळून ठेवल्यामुळं दिसेल त्याला पक्षात घ्यायचं, तो कुठल्या त्याची व्यवसाय आहे, तो कुठल्या 2 नंबरच्या धंद्यात काम करतो, गुंड अपराधी, अशा सगळ्या लोकांना घेऊन त्यांना प्रवृत्त करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि मला वाटतं हे काय योग्य नाही. बावनकुळे साहेबांनी स्वतःच्या पक्षाच्या लोकांचं काम करावं, दुसऱ्यांना वेगळ्या पद्धतीने पक्ष फोडण्याचे सल्ले देऊ नयेत आणि हे जे ते पाप करताय याचं त्यांना कुठंतरी फेडावं लागणार आहे. शेवटी आपण आज जे करतो ते इथं फेडून जायचं असतं. जे धर्म मानतात, ज्यांनी धर्माचा स्तोम या देशामध्ये माजवण्याचा प्रयत्न जे करत आहेत त्याच धर्माने सांगितलेलं आहे की आपण जे कर्म करतो ते कर्म आपल्याला या ठिकाणी फेडून जायचं असतं आणि त्यामुळं आज ते जे करत आहेत ते कधी ना कधी त्यांच्यावर सुद्धा ती वेळ येणार आहे हे त्यांनी कृपया लक्षात ठेवावं.